मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेणार। सरकारची आरक्षणाबाबतची भूमिका जरांगेंसमोर मांडणार। विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहिले अवघे 4 दिवस। अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम। 3 जागांवरून अडलाय पेच। विधान परिषदेच्या जागा वाटपावर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। अर्ज भरण्यासाठी 4 दिवस शिल्लक असताना कोण कुठल्या जागा लढणार हे गुलदस्त्यात। आनंद परांजपेंवरून महायुतीतच वादाची ठिणगी। महामंडळावर नियुक्ती थांबवा असं राष्ट्रवादीचं थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र। काही मंत्री घोड्यावरून शेळ्या आखतात। मंत्र्यांना फोन केला तर ते रिप्लाय देत नाहीत। आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केली खंत। त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन महागणार। तिकिटाचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय। सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा। पिंपरी चिंचवडमधील दापोडी भागात 8 जणांचा मृत्यू। हातभट्टीची दारू प्यायल्यानं मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील घडामोडींना वेग आलाय। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेंची भेट घेणार आहेत। तर या भेटीपूर्वी जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दुपारी 12:30 वाजता संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल। या दोन्ही बैठकांमधील चर्चेनंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल होतील। तर जरांगेंनी गुरुवारीच आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। त्यानंतर आता भाजपा आमदार प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। मात्र नुसती चर्चा नको तर मागण्यांची अंमलबजावणी हवी असं जरांगे यांनी म्हटलंय। त्यामुळे लाड आणि विखे यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तर म्हणजे मी जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे। आरक्षणाच्या संदर्भातला जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्यामध्ये विशेष करून या सगळ्या विषयामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय सकारात्मक 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही पडू नये असेच सरकारची भूमिका आहे। पुढची बातमी पाहूयात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठा आरक्षणाच्या पूर्ततेसाठी सरकारला पुरेसा वेळ दिला, आता मात्र कठोर भूमिका घेण्याची वेळ आल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। सरकारला अजून किती दिवस मुदत द्यायची असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केलाय। तर मनोज जरांगे यांनी आरपारच्या लढाईचा निर्धार केलेला आहे। जरांगेंनी उपोषणाची तारीखही जाहीर केली आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे भेट घेणार आहेत। मात्र या भेटीनंतर जरांगेंच्या उपोषणाचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला, परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। जरांगे पाटलांकडून हल्ला करण्यासंदर्भात भ्रम पसरवला जातोय। पोलिसांनी या संदर्भातला तपास करावा असं गुणरत्न सदावर्ते म्हटले। तर कुणबी आरक्षण हवंय तर 10% SCBC आरक्षण रद्द करायचं का असा सवाल सदावर्ते यांनी जरांगे पाटलांना विचारलेला आहे।
मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका, कोणी येऊ नका. सांगायचं तात्पर्य महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात. त्याच्यासाठी मरतो 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 म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढं म्हणायचं की हल्ला करतील, हल्ला करतील. कोण हल्ला करतील? पुढची बातमी पाहूया. तर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या आनंद परांजपे यांच्यावरून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आनंद परांजपेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताच त्यांना महामंडळावर नियुक्तीचं आश्वासन शिवसेनेनं दिल्याचं कळतंय. मात्र आनंद परांजपेंना महामंडळ देण्याला ते काही दिवसांपूर्वी ज्या पक्षात होते त्या राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रखर विरोध केलाय. आनंद परांजपेंची नियुक्ती थांबवा अशा आशयाचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलंय. आता या पत्रावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान आनंद परांजपे राष्ट्रवादीमध्ये नव्हे तर शिवसेनेमध्ये असल्याचं वक्तव्य करत खासदार श्रीकांत शिंदेंनी परांजपेंच्या पाठीशी राहणार असल्याचंच एक प्रकारे संकेत दिलेले आहेत. राष्ट्रवादीचे विरोध होतोय, त्यांना तो महामंडळ दिलं जातं की देऊ नका असं पत्र कोणाला? आनंद परांजपे साहेब. कोण बोलला? राष्ट्रवादीनं. अरे राष्ट्रवादीमध्ये नाही ते, आता शिवसेनेमध्ये. दरम्यान मला त्या पत्राबाबत काहीच माहीत नाही. राष्ट्रवादीबाबत कटुता नाही, तो भूतकाळ होता. शिवसेना माझा भविष्यकाळ असल्याचं आनंद परांजपे म्हटलेत. मला कुठल्याही पदाची अभिलाषा किंवा मोह नाही असंही परांजपे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीने कुठलं पत्र दिलं याची मला माहिती नाही, पण राष्ट्रवादीबाबत कुठलीही मनामध्ये कटुता नाही. तो भूतकाळ होता, भविष्य माझं शिवसेनेत आहे आणि 2 पिढ्यांचं शिवसैनिक असल्यामुळे घरवापसी झालेली आहे. मी आता शिवसेनेमध्ये जी काही जबाबदारी संघटनेची आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब देतील ते मी पुढच्या कार्यकालामध्ये करणार. कुठल्याही पदाची कुठलीही अभिलाषा नाही, कुठलाही मोह नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये आता तणातणीला सुरुवात झालेली आहे. अजित पवारांकडे असलेले प्रतिष्ठेचे आणि महत्त्वाचे मानले जाणारे अर्थ खातं आपल्याच पक्षाकडे राहावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका आहे. मात्र हे खातं राष्ट्रवादीला सहजासहजी देण्यास भाजपनं नकार दिल्याचं कळतंय. पण याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. अर्थ खातं हवं असेल तर थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करा अशी अट भाजपनं सुनेत्रा पवार यांच्यासमोर ठेवल्यामुळे महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी गुरुवारी जवळपास 35 मिनिटं चर्चा केली.